या ठिकाणी देवेंद्रजी आमच्या या आर्वी विधानसभा मतदारसंघाचा सर्वात महत्वाचा शेतकऱ्यांचा जर प्रश्न कुठला असेल तर तो म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये रोई रानडुकरामुळे होणारं शेतीचं नुकसान हा आमच्या भागातल्या कास्तकारांचा सर्वात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। आणि मी आपल्या माहितीकरता या ठिकाणी सांगू इच्छितो की वर्धा जिल्ह्यातलं जे काही फॉरेस्ट आहे, या वर्धा जिल्ह्यातल्या एकूण जंगलापैकी 65% जंगल हे आमच्या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये। त्यामुळे रोई आणि रानडुकरापासून होणारं शेतीचं नुकसान हा आमच्या आर्वी विधानसभा मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सर्वात जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा प्रश्न आहे। आर्वीमध्ये फार जास्त आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं आमच्या या शेतकऱ्याला कुठेतरी चांगले दिवस जर आपल्याला दाखवायचे असेल तर सर्वात पहिले रोई आणि रानडुकरापासून होणारं शेतीचं नुकसान याच्यावर काहीतरी ठोस उपाय त्यानिमित्तानं आपल्या कार्यकाळामध्ये त्यानिमित्तानं त्याचा निर्णय व्हावा ही एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो। कारण की असे अनेक शेतकरी या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत देवेंद्रजी की ज्यांनी रोई आणि रानडुकरामुळे होणाऱ्या नुकसानामुळे त्यानिमित्तानं आपल्या जीवन संपवलेलं आहे। आपल्या माहितीकरता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की वाघाच्या हल्ल्यामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये 12 लोक आतापर्यंत माझ्या आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये 12 लोक वाघाच्या अटॅकमध्ये मरण पावले। अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जोपर्यंत आपण जागलीवर जात नाही तोपर्यंत शेती आपण व्यवस्थित करू शकत नाही। आणि आज शेतामध्ये जर गेलो आणि वाघाने जर हल्ला केला तर जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल याने अनेक लोक जागलीवर जात नाही। त्यामुळे रोई आणि रानडुकरामुळे शेतीचं पूर्ण नुकसान होतं आणि आमच्या मतदारसंघामध्ये शेत जमीन ही पडीत राहण्याचं प्रमाण सुद्धा आता मोठ्या पद्धतीने वाढत आहे। त्यामुळे एक दूरदृष्टी असलेले नेते म्हणून तुमच्याकडे सर्व लोक बघतात। त्यामुळे माझी इतकी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आपण त्या निमित्तानं लक्ष घाला आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद आपण मिळवा, इतकी एक अपेक्षा मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो।